ट्रॉफी 2025 साठी बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवायला नकार दिला आहे। भारतीय क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन ट्रॉफी बद्दलचा आपला निर्णय जाहीर केल्यापासून क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे। बीसीसीआयच्या निर्णयावरून पाकिस्तानात हंगामा सुरू आहे। पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तन्वीर अहमदने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत। तो शिवीगाळ करण्यावर उतरलाय। त्याने खुलेआम सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत। भारत पाकिस्तानात येणार नसल्याने तन्वीर अहमद मागच्या काही दिवसांपासून आक्रमक वक्तव्य करतोय। बीसीसीआयने आपल्या हातात बांगड्या भराव्या असं त्यांनी म्हटलं आहे। तो एवढ्यावरच थांबला नाही। भारतीय क्रिकेट बोर्डाबद्दल खोटाडे, नीच, बदमाश आणि दुटप्पी असे आपत्तीजनक शब्द वापरले। बीसीसीआय पेक्षा एका गाढवावर विश्वास ठेवणं केव्हाही चांगलं। तो फसवणार नाही असं तन्वीर अहमद म्हणाला। त्याने पाकिस्तानी मीडियाला भारतीय मीडियाला बोलवू नका असं अपील केलं। बीसीसीआयच्या या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतासोबत कुठल्याही टुर्नामेंटमध्ये न खेळण्याची धमकी दिली होती। पीटीआयच्या रिपोर्टनुसार 12 नोव्हेंबरला आयसीसीला एक ईमेल पाठवण्यात आला। त्यात टीम इंडियानं न पाठवण्याचे भारतीय क्रिकेट बोर्डानं ठोस कारण सांगावं असं म्हटलं होतं। आयसीसीची सर्व टीम सोबत चर्चा सुरू आहे।